गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण एक नवीन चॅप्टर सुरू केला होता, त्याचं नाव होतं काउंटर्स. काउंटर्स म्हणजे फक्त जे असे सर्किट्स असतात की जे फक्त काय करतात, काउंट करण्याचं काम करतात. 0 1 2 3 4 ॲज पर अवर रिक्वायरमेंट्स. ओके, तर त्याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट टॉपिक जो बघणार आहोत त्याचं नाव आहे सिंक्रोनस काउंटर. हा पार्ट 2 आहे. ज्यांनी पार्ट 1 बघितला नसतील त्यांनी पहिले पार्ट 1 बघायचा आहे काउंटर्सचा, आणि मग तुम्हाला पुढे हा कंटिन्यू समजेल. ओके, याला म्हणायचं सिंक्रोनस काउंटर. ओके, सिंक्रोनसचा मिनिंग मी तुम्हाला सांगितला होता. सिंक्रोनस म्हणजे ज्यावेळेस अशा सर्किट डायग्राम्समध्ये क्लॉक पल्स म्हणजे क्लॉक घड्याळ हे काय असते त्याच्यामध्ये ऍड केले जाते, त्याला म्हणायचं सिंक्रोनस काउंटर्स. ओके, आणि असिंक्रोनस म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये क्लॉक पल्स नसते, तिथे आपण स्वतः काय करत असतो, त्यांना बटन्स दिलेले असतात, त्या बटन्सनुसार काय करतो आपण टॉगल करत असतो, ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ करत असतो. इथे आपल्याला एक क्लॉक दिली जाते आणि त्या क्लॉक मध्येच काय असतात, काउंटर्स असतात, आणि हे ऑटोमॅटिकली आपण टाइम सेट केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली काय करतात, तेवढ्या वेळानंतर ऑन ऑफ ते सर्किट केलं जातं आणि काउंट केलं जातं. ओके, एक सिंपलची डेफिनेशन आहे. सिंक्रोनसचा मिनिंग असता इथे असा होतो. सिंक्रोनस काउंटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅरलल काउंटर्स. ओके, यांना अजून दुसरं नाव आहे. सिंक्रोनस काउंटर्स इज नथिंग बट अ पॅरलल काउंटर्स. इन दिस काउंटर्स द ट्रान्झिशन्स आर सायमल्टेनियस. ट्रान्झिशन्स म्हणजे काय की एकाच वेळेस, ज्या वेळेस आपण डायग्राममध्ये तसं बघणारच आहोत, पण ट्रान्झिशन्स म्हणजे इनपुट दिलं जातं, आउटपुट आलं जातं. ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, एकाच वेळेस इनपुट दिलं जातात आणि एका वेळेस आउटपुट हे काय येतात, बाहेर येतात. त्याला म्हणायचं आहे सायमल्टेनियसली याच्यामध्ये काय होतं, ट्रान्झिशन्स होत असतात. ऑल द फ्लिप फ्लॉप्स चेंज देअर आउटपुट सायमल्टेनियसली. ओके, त्याचा मिनिंग तोच झाला की जेवढेही फ्लिप फ्लॉप मी तुम्हाला सांगितलं होतं, काउंटर्स जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर तुम्हाला नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स वापरावे लागतात. ओके, तर इथे आपण हे फ्लिप फ्लॉप्स वापरणार आहोत आणि ज्या पद्धतीने टाइम स्लॅब दिला जाईल त्यानुसार हे काय होतात, ऑन ऑफ होत असतात, आणि त्यानुसार यांचे सायमल्टेनियसली काय होतात, आउटपुट दाखवले जातात, बाहेर आउटपुट दिसतात. ओके, दिस इज अचीव्ड बाय कनेक्टिंग ऑल द फ्लिप फ्लॉप्स टू सेम क्लॉक पल्स सायमल्टेनियसली. ओके, तुम्ही जितकेही फ्लिप फ्लॉप्स वापरले असतील, प्रत्येक फ्लिप फ्लॉपला हा जो क्लॉक पल्स असतो हा सायमल्टेनियसली दिला जातो. त्याच्यामुळे काय होतं, एकाच वेळेस सगळे सगळे आउटपुट पण काय होतात तुम्हाला बाहेर बघायला मिळतात. ऑल द फ्लिप फ्लॉप्स आर डायरेक्टली क्लॉक्ड बाय द सेम क्लॉक पल्स. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ सिंक्रोनस काउंटर्स. एक आहे पॅरलल आणि दुसरा आहे सिरियल. ओके, पॅरलल सिंक्रोनस काउंटर आणि दुसरा आहे सिरियल सिंक्रोनस काउंटर. आपल्याला हे दोन्ही बघायचे आहेत. सिंक्रोनस काउंटर्स बद्दल अजून माहिती इथे दिलेली आहे. एक आहे सिंक्रोनस काउंटर. द क्लॉक इनपुट अक्रॉस ऑल द फ्लिप फ्लॉप्स यूज द सेम सोर्स अँड क्रिएट द सेम क्लॉक सिग्नल ॲट द सेम टाइम. ओके, प्रत्येक फ्लिप फ्लॉपला एकाच वेळेस क्लॉक सिग्नल दिले जातात, त्याच्यामुळे याचे जे आउटपुट्स आहेत ते आउटपुट एका वेळेसच म्हणजे सायमल्टेनियसली बाहेर दिसतात. ओके, सो अ काउंटर विच इज यूज the same clock signal from the same source at the same time is called as a synchronous counter. ओके, एकाच वेळेस सगळ्यांना क्लॉक पल्स दिलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंक्रोनस काउंटर्स असं म्हणतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंक्रोनस काउंटर: इट इज इझियर टू डिझाईन दॅन द असynchronous काउंटर. ओके, इट इज इझी टू क्रिएट, आणि काय म्हणता येईल तुम्हाला, यू कॅन इझिली क्रिएट द सिंक्रोनस काउंटर. त्याच्यानंतर इट ॲक्ट्स सायमल्टेनियसली. Yes, of course, when we give the clock pulse to each and every flip-flop at the same time, it will produce a same time it will produce the output. Okay, no propagation delay associated with it. Propagation delay म्हणजे काय असतो की एक वेळ असतो, तर याच्यामध्ये जास्त वेळ घेतला जात नाही, हा पटापट वर्क होतो, असं याचा मिनिंग आहे. इट इज अ फास्टर दॅन असिंक्रोनस. ओके, काउंट सिक्वेन्स इज कंट्रोल्ड युझिंग लॉजिक सर्किट्स किंवा लॉजिक गेट्स जे असतात त्यांनी ह्याच्यात काउंट सिक्वेन्स जो आहे तो कंट्रोल केला जातो. एरर चान्सेस आर लोअर. ह्याच्यात लॉजिक गेट्स ऑब्व्हियसली फ्लिप फ्लॉप आहेत, फ्लिप फ्लॉप म्हटल्यानंतर लॉजिक गेट्स येणारच. फास्टर ऑपरेशन्स दॅन द असिंक्रोनस काउंटर, ते आपण इथेच बघितलं. नो प्रोपोगेशन डिले म्हणजे इट इज अ फास्टर दॅन असिंक्रोनस. ओके, नेक्स्ट हा आहे एक सिरीज. ओके, सिरीज सिंक्रोनस काउंटर आहे हा. एक सेकंड, इथे आपण दोन काउंटर्स बघणार, एक पॅरलल आणि एक दुसरा सिरीज आहे, तर हा दुसरा आहे सिरीज.
सिरीज मध्ये तुम्ही नीट बघा, हे डायग्राम मध्ये तुम्हाला लगेच कळून येईल की इथे हा एक फ्लिप फ्लॉप आपण इथे वापरतो आहे. एक सेकंड. इथे हा फर्स्ट फ्लिप फ्लॉप आहे, हा सेकंड फ्लिप फ्लॉप आहे, हा थर्ड आहे आणि हा काय दिलेला आहे इथे फोर्थ फ्लिप फ्लॉप दिलेला आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट इथे बघितलं तर तुम्हाला याचे जे इनपुट्स बघा, इनपुट्स दोन इनपुट्स या पहिल्या फ्लिप फ्लॉपला दिलेला आहे आणि तो इनपुट काय केलेला आहे आपण व्होल्टेज सीसी, व्हीसीसी म्हणजे काय, हाय व्होल्टेज म्हणजे 5, याला ऑन ऑफ करण्यासाठी इथे एक बटन दिलेलं आहे. ओके. ते आणि याला एक प्लस काय केलेलं आहे, नीट इथे बघा, हाच मेन पॉइंट आहे इथे सिंक्रोनसमध्ये, सिरियलमध्ये, की याच्यामध्ये इथेही क्लॉक पल्स दिलेला आहे, तोच क्लॉक पल्स पुढे जाऊन सेकंडला दिलेला आहे, तोच क्लॉक पल्स पुढे जाऊन थर्ड पण फ्लिप फ्लॉपला दिला आहे आणि फोर्थ फ्लिप फ्लॉपला पण एक, म्हणजे सिंक्रोनस म्हणजे एकाच वेळेस एक, ज्यावेळेस इथे क्लॉक पल्स दिला जाईल तो सगळ्यांना दिला जाईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आउटपुट यांचं बघायचं आपण. इनपुट बघितले, हे 3 इनपुट्स आहेत. हे म्हणजे 3 इनपुट म्हणजे हे एक, हा 2 मिळून जे आणि के ला एकच इनपुट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा क्लॉक पल्स सगळ्यांना दिले, हे इनपुट्स आहेत. आता आउटपुट्सकडे बघा. आता याचा जो आउटपुट आहे तो ज्यावेळेस क्लॉक पल्स दिला जाईल त्यावेळेस इथून पण आउटपुट निघेल, इथून पण आउटपुट निघेल. सायमल्टेनियसली 4 आउटपुट्स तुम्हाला इथे मिळतील. ठीक आहे. मग आता हे 4 आउटपुट कुठे जातील, तर हा आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून इथं एक अँड गेट वापरलेला आहे. त्यालाच परत एक आपण इनपुट ॲज अ हाय व्होल्टेज दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे नीट बघा, की याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून सेकंड फ्लिप फ्लॉपला दिलेला आहे आणि तोच आउटपुट परत पुढे काय दिलेला आहे, पुढच्या अँड गेटला दिलेला आहे. ओके. आणि इथे परत ह्या सेकंड याचा आउटपुट जो येतोय तो आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून सेकंड आपण अँड गेटला दिलेला आहे. ओके. सेम डायग्राम पुढेच काय केलेली आहे, म्हणजे तुम्ही नीट बघितलं तर याचं परत आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून थर्ड याला दिलेला आहे आणि याचं आउटपुट जे येत आहे थर्ड फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे त्याचं ॲज अ इनपुट म्हणून ह्या अँड गेटला दिलेलं आहे आणि परत प्रिव्हियस जे काय अँड गेट होतं त्याचा परत इथं काय दिलेलं आहे, आउटपुट इथं तुम्हाला बघायला मिळेल. आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या अँड गेटला दिलेला आहे. सेम फोर्थला पण दिलेलं आहे. ओके. म्हणजे सिरीजमध्ये म्हणजे हा फर्स्ट फ्लिप फ्लॉप हा एवढा एक झाला, हा सेम आपण सेकंड पण तसाच क्रिएट केला आहे, थर्ड पण तसाच क्रिएट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, सिरीजमध्ये हे काय केले, फ्लिप फ्लॉप्स जॉईन केलेले आहेत आणि सगळ्यांना काय केलेलं आहे, एकाच वेळेस आपण क्लॉक पल्स दिलेली आहे. म्हणून याला म्हणतात सिरीज सिंक्रोनस काउंटर. ओके. नेक्स्ट बघा. In this circuit, the output of the preceding म्हणजे पहिला फ्लिप फ्लॉप इज कॅरीड टू द नेक्स्ट फ्लिप फ्लॉप थ्रू द सिरीज ऑफ अँड गेट. म्हणजे पहिल्याचं आउटपुट ॲज अ दुसऱ्याचं इनपुट म्हणून दिलं जातं आणि ते अँड गेटला दिलं जातं. दॅट इज वाय सच काउंटर आर कॉल्ड ॲज अ सिरियल किंवा सिरीज कॅरी सिंक्रोनस काउंटर्स. ओके. द ड्रॉबॅक ऑफ सिरीज काउंटर्स synchronous counters of having some propagation delay is overcome by using a serial सिंक्रोनस काउंटर. इथे थोडा प्रपोगेशन डिलेचा मिनिंग होतो, थोडीशी जी स्पीड जी आहे ती थोडीशी काय होते, कमी आहे असं म्हणता येईल. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की सिरीजमध्ये जेव्हा आपण फ्लिप फ्लॉप्स वापरतो त्यावेळेस प्रोपोगेशन जो डिले आहे तो थोडा जास्त असतो, थोडा वेळ लागतो त्याला. पण त्याच्यावर आपल्याला अजून एक ओव्हरकम करून आपण एक नवीन सर्किट डायग्राम ड्रॉ केली आहे, त्याचं नाव आहे पॅरलल सिंक्रोनस काउंटर्स. ओके. म्हणजे सिरीजचे जे काय प्रॉब्लेम्स होते ते आपण पॅरलल्समध्ये ओव्हरकम केले आहे. थोडीशी याची डायग्राम जी आहे पॅरललची ती बघा तुम्ही. थोडीशी पहिल्यांदा कळण्यासाठी थोडीशी अवघड आहे, पण जशी जशी तुम्ही नीट समजून घ्याल तर इझी आहे. ओके. पहिले आपण डायग्राम बघूया, मग याचे आपण जे काही एक्सप्लेनेशन आहे ते बघू. डायग्राममध्ये काय आहे तर 4 फ्लिप फ्लॉप्स दिलेले आहेत. ओके. 4 फ्लिप फ्लॉप्समध्ये परत सेम आपल्याला, आपण सिंक्रोनस शिकतोय, सिंक्रोनस म्हटल्यानंतर क्लॉक पल्सकडे फोकस करायचा आहे. क्लॉक पल्स ह्याला ॲज अ इनपुट दिला आहे, परत इनपुट याला दिलेला आहे, इनपुट याला दिलं आहे आणि याला पण इनपुट दिलं आहे. म्हणजे क्लॉक पल्स आपण जी पहिली होती तशीच आहे. त्याच्यानंतर अजून 2 इनपुट्स जे येत आहेत, तर हा एक आहे आणि हा एक आहे आणि त्याला परत आपण हाय व्होल्टेज पहिल्याला दिलेला आहे, म्हणजे व्हीसीसी दिलेला आहे. ओके. म्हणजे हे इथपर्यंत तर सेमच आहे. त्याच्यानंतर नीट बघितलं तर ह्याला पण 2 इनपुट जे आलेले ते हा जो अँड गेट आहे त्याच्यापासूनच आलेला आहे. ओके. याला पण 2 इनपुट जे आलेले आहेत ते पण काय केलेलं आहे, की हा जो अँड गेट आहे त्याच्याकडूनच आलेला आहे आणि याचेही 2 इनपुट जे आलेले आहेत ते काय आले, याचं आउटपुट म्हणून इथे आलेलं आहे.
होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. बेसिक आहे एकदम, म्हणजे सिंपल आहे. आता थोडंसं समज आहे, कुठे समज जायचं ते नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की याचा जो आउटपुट आहे, ओके, याचा आउटपुट, त्याच्यानंतर याचा आउटपुट, त्याच्यानंतर याचा आउटपुट आणि शेवटचा याचा आउटपुट जो आहे, तो आउटपुट जर तुम्ही नीट बघितला तो ॲज अ इनपुट म्हणून पहिल्याचा अँड गेटचा पण आहे. ओके, तोच आउटपुट परत काय केलेला आहे, इनपुट म्हणून सेकंड अँड गेटचा पण दिलेला आहे आणि तोच आउटपुट परत थर्डला पण दिलेला आहे. हा इथं फोकस करण्याची गोष्ट आहे की पहिल्याचा जो इनपुट आहे, सॉरी आउटपुट आहे, तो तिन्ही अँड गेटला दिलेला आहे. ओके, असं नाहीये की तो सोडलाय, तो तिन्हींना पण प्रोव्हाइड केलेला आहे, तिघांना जातोय. ओके, पहिल्या फ्लिप फ्लॉपचा आउटपुट हा तिन्ही अँड गेटला दिला गेलेला आहे. ओके, सेकंड याचा आउटपुट तुम्ही नीट बघा. सेकंड याचा आउटपुट जो आहे तो स्वतःचा जो अँड गेट आहे त्याला तर दिलेलाच आहे, परत पुढच्या याला पण तो काय दिलेला आहे, ॲज अ इनपुट म्हणून दिलेला आहे. ओके, सेकंड फ्लिप फ्लॉपचा आउटपुट हा स्वतःचा जो एक अँड गेट आहे त्याला पण दिलेला आहे आणि प्लस नेक्स्ट याला पण दिलेला आहे. ओके, असं करून करून आपण काय करू शकतो पुढच्याला, म्हणजे आता परत आता ह्याचा जो आउटपुट आहे, थर्ड याचा आउटपुट जर तुम्ही बघितला तर तो काय केलेला आहे, थर्ड याला म्हणजे याला पुढच्या याला दिलेला आहे. ओके, त्याच्या पुढे आता अँड गेट नाहीये. त्याच्यानंतर नीट इथे बघितलं की आता हे अँड गेटचा जो फायनली जो काय आउटपुट आहे, तो आउटपुट हा कशाला दिलेला आहे, फोर्थ जो फ्लिप फ्लॉप आपण वापरतो त्या फ्लिप फ्लॉपला पण दिलेला आहे. ओके, सेम इथे बघा तुम्ही, हा जो अँड गेट आहे त्याचा आउटपुट हे दोघांच्या सेकंड याच्या इनपुटला दिलेला आहे. याच्यानंतर याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट आपण या नेक्स्ट जो फ्लिप फ्लॉप आहे त्याला दिलेला आहे. ठीक आहे, असं आपण इथे ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. डायग्राम पहिल्यांदा बघताना थोडीशी अवघड वाटेल, पण सिम्पल आहे, थोडंसं समजून घ्या. त्याच्यानंतर क्लॉक पल्स बघूया. क्लॉक पल्स हा सगळ्या अँड गेटला पण प्रोव्हाइड केलेला आहे. फ्लिप फ्लॉपला तर दिलेलाच आहे, पण अँड गेटला पण दिला, म्हणजे इथे याला पण प्रोव्हाइड होतोय, याला पण प्रोव्हाइड होतोय आणि थर्ड वरची जो सेकंड लास्ट वाला जो अँड गेट आहे त्याला पण प्रोव्हाइड केलेला आहे. याला म्हणतात सिंक्रोनस. ओके, याला म्हणतात सिंक्रोनस पॅरलल काउंटर्स. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. ही डायग्राम सोपी आहे, नीट फक्त बघण्याची गरज आहे, नीट समजून घ्या. ओके, याला म्हणायचं एकाच वेळेस आपण काय करतोय, सगळ्यांना क्लॉक पल्स देतोय, म्हणून याला पॅरलली म्हणतात. ओके, सगळ्यांना क्लॉक पल्स पण मिळतोय, अँड गेटला पण मिळतोय, प्लस फ्लिप फ्लॉपला पण मिळतोय, प्लस यांचे जे आउटपुट्स आहेत त्याचे इनपुट म्हणून परत परत त्या अँड गेटला प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणून याला म्हणायचं पॅरलली हे सगळे सगळे फ्लिप फ्लॉप्स काय होतात, वर्कआउट केले जातात. म्हणून याला म्हणतात सिंक्रोनस. सिंक्रोनस म्हणजे याला क्लॉक दिली असल्यामुळे सिंक्रोनस, सायमल्टेनियसली वर्क करत असल्यामुळे सिंक्रोनस, आणि पॅरलल काउंटर्स कारण की सगळ्यांचा आउटपुट एकाच वेळेस बाहेर पडतोय. ओके, असं पण म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. सिंक्रोनस पॅरलल काउंटर, आउटपुट ऑफ अँड गेट्स, ते चार आपल्याला अँड गेट जे घेतलेले आहेत तेच त्याचेच एक्सप्लेनेशन, चेंज ऑलमोस्ट द सेम इन्स्टन्स अँड द रिझल्ट ऑफ द टोटल प्रोपोगेशन डिले इक्वल टू द प्रोपोगेशन डिले ऑफ द वन अँड गेट. म्हणजे टोटल जो प्रोपोगेशन डिले होता, जो वाढत होता 4 अँड गेटमुळे, इथे तुम्ही 3च अँड गेट वापरलेत आणि त्याचा टाइम काय केलाय, कमी झालेला आहे. Through the parallel synchronous counters are the fastest, but it still have some disadvantage. For example, when the number of stages increases, the number of inputs of AND gate of last stage also increases, as the evidence from the, हे तर आपण बघितलंच की लास्ट जो अँड गेट आपण इथं वापरतो त्याला खूप जास्त काय होत आहेत, इनपुट्स मिळत आहेत. ओके, असं अजून आपण पुढे 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 सर्किट डायग्राम जर वाढवत गेलो तर तसेच अँड गेट पण वाढत जातील आणि लास्ट वाला जो अँड गेट असेल त्याला खूप सारे काय येतील, इनपुट्स येतील. तो एक थोडासा जो आहे प्रॉब्लेमॅटिक आहे. द इन्क्रीज इन द लोड ऑन द फ्लिप फ्लॉप्स आर डिक्रीजेस इट्स स्पीड. येस, ऑफकोर्स, याची ऑब्व्हियसली तुम्ही जसे जसे लोड वाढवलं जाईल तसं तसं त्याचं जे स्पीड आहे, वर्किंग स्पीड, ती काय होईल, कमी कमी होत जाईल. ओके, तर हे झाले आपण सिरियल आणि पॅरलल काउंटर्स, सिंक्रोनस काउंटर्स. आता नेक्स्ट आहे BCD, बायनरी कोडेड डेसिमल. डेसिमलचा म्हणजे 10 पर्यंतच काउंट करायचं आहे. ओके, आणि बायनरी कोडेड म्हणजे आपण माहिती आहे बायनरी नंबर्स काउंट केले जातात, 0 1 2 3. म्हणजे असा एक काउंटर्स क्रिएट करा की जो फक्त 10 पर्यंतच काउंट करेल, 10च्या नंतर तो रिसेट होईल, रिसेट झाल्यानंतर परत 0 1 2 3 अप टू 9, 9 झाल्यानंतर परत रिसेट होईल, म्हणजे हा काय होईल, 10 नंतर रिसेट होईल. ठीक आहे,
is a serial BCD is a serial digital counters that counts 10 digits. Okay, it reserves for every new clock input at it as it can go through 10 unique combinations of output. It is also called as a decade. Decade म्हणजे 10. ओके, आपण त्याची डायग्राम बघूया, मग तुम्हाला अजून ते एक्सप्लेन. याची ट्रूथ टेबल बघा. ट्रूथ टेबल खूप सिंपल आहे. इनपुट इथे पल्स तुम्हाला दिसत असेल 0 1 2 3 अप टू सपोज 10 पर्यंत तो काउंट केल्यानंतर जेव्हा पुढचा येतोय म्हणजे 1 to 10 होत आहेत, त्याच्यानंतर परत तो काय होतोय 0ला रिसेट करतोय. ओके, इथे काउंट करतोय. इथे 1 म्हणजे हा झाला 1, मग 0 1 0 म्हणजे 2, मग 3 4 5 6 7 असं 10 पर्यंत काउंट केलं. 1 पासून 10 पर्यंत काउंट केलं आणि 0 पोझिशनला परत 0 0 0 0 झालं, म्हणजे परत रिसेट होऊन जातो. याला म्हणायचं डिकेड किंवा BCD काउंटर. फक्त 10 पर्यंतच काउंट करण्याचा उपयोग आपण याचा घेऊ शकतो. ओके, इथे बघा सिंपल डायग्राम, सेम डायग्राम आहे. जसं आपण 12 मॉड 12 बघितलं होतं, तसंच इथे पण हा जो आहे हा BCD 10 साठी आपण करतो. इथे परत 4 JK फ्लिप फ्लॉप्स आपण वापरलेत. क्लॉक पल्स आपण पहिल्याच फ्लिप फ्लॉपला प्रोव्हाइड करतो आहे. पहिल्या फ्लिप फ्लॉपचा जो काय आउटपुट असेल, तो आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून आपण सेकंड फ्लिप फ्लॉपला तर देतोच आहोत, परत तो आउटपुट आपण लास्ट फ्लिप फ्लॉपला पण प्रोव्हाइड करतोय. ओके, त्याच्यानंतर हा JK फ्लिप फ्लॉप जो आहे, या JK फ्लिप फ्लॉपला एक परत इनपुट जो मिळतो तो लास्ट फ्लिप फ्लॉपच्या आउटपुट कडून मिळतोय. ओके, त्याच्यानंतर याचा आउटपुट सेकंड फ्लिप फ्लॉपचा आउटपुट आपण काय करतोय, पुढे अँड गेटला दिलेला आहे, प्लस थर्ड फ्लिप फ्लॉपला पण दिलेला आहे. हे सगळं आणि थर्ड फ्लिप फ्लॉपचा जो आउटपुट आहे तो आपण परत अँड गेटला दिला आहे, आणि अँड गेटचा जो काय आउटपुट असेल तो आपण काय करतोय, JK फ्लिप फ्लॉपला, फोर्थ फ्लिप फ्लॉपला देतोय. ओके, या डायग्राम मध्ये तुम्हाला एवढंच सांगायचंय की हा जो अँड गेट काय करतो, 10 झाल्यानंतर जेव्हा 11 वाली जेव्हा पोझिशन येईल, 11 जेव्हा क्लॉक पल्स दिली जाईल, तो ऑटोमॅटिकली काय करेल, तो सगळे फ्लिप फ्लॉप्स काय करतो, 0 0 0 करतो. ओके, याला म्हणायचं आहे BCD काउंटर. हा फक्त 10 पर्यंतच काउंट करेल. 10च्या नंतर हा परत रिसेट होईल. रिसेट झाल्यानंतर परत 0 1 2 3 असं काउंट करायला सुरुवात करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिंग काउंटर. मला जर कधी लूपिंग मध्ये म्हणजे मल्टिपल पर्यंत काउंट करायचे असतील, तर तेव्हा वेळेस मला काय करायचं आहे, रिंग काउंटर्स वापरलं जातं. ओके, मला 10 नाही, 10 20 नाही, 30 असं मल्टिपल टाइम्स पुढे 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 त्याने काउंट केलं पाहिजे. जोपर्यंत मी रिसेट दाबत नाही तोपर्यंत त्याने परत 0 झालं नाही पाहिजे. असं जर मला एखादं सर्किट पाहिजे असेल तर त्याला म्हणतात रिंग काउंटर. रिंग काउंटरची आपण डायग्राम पहिले बघूया. खूप सोपी आहे डायग्राम. बघा, 4 फ्लिप फ्लॉप्स घेतलेले आहेत. ओके, सिंपल आहे. चारींनाही काय केलेलं आहे आपण, इथे क्लॉक दिलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे क्लॉक प्लस, इथे क्लॉक पल्स, इथे क्लॉक पल्स आणि इथे क्लॉक पल्स दिलेला आहे. आणि सिंपलची गोष्ट आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की याचा जो इनपुट आहे तो आणि याचा इनपुट, याचं जे आउटपुट आहे ते पुढे काय केलेलं आहे, जस्ट पुढे त्याला ऍड केलेला आहे. परत याचा ॲज अ आउटपुट याला इनपुट म्हणून दिलेलं आहे. याचा इनपुट परत सॉरी आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून दिले, आणि लास्ट वाल्याचं जे काय इनपुट आउटपुट असेल ते ॲज अ इनपुट म्हणून फर्स्ट याला दिलेलं आहे. परत याचंही काय दिलेलं आहे, फर्स्ट याला दिलेलं आहे. बस सिंपलची डायग्राम एकदम, की लास्टचं परत फर्स्ट पासून ह्याला म्हणायचं रिंग, हे असं लुपिंग मध्ये फिरत राहील. क्लॉक पल्स दिला की ते पुढे 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 काउंट करत जाईल. मग पहिले 0, मग 1 2 3 4 10 100 20 200, जोपर्यंत तुम्ही याचं काय करत नाही, क्लिअर प्लेस करत नाही. इथं तुम्हाला क्लिअर दिसतंय, हे क्लिअर क्लिअर जोपर्यंत तुम्ही इथं बटन क्लिक करत नाही तोपर्यंत ते पुढे 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 जात जाईल, क्लिअर किंवा प्रीसेट. ओके, सगळ्यात सिंपल डायग्राम आहे ही. पुढे बघा, रिंग काउंटर. A ring counter is a type of counter composed of multiple flip-flops असतात connected into a shift register. हे registers दिलेले असतात, shift करतात 1 to second, second to third, and so on. With the output of the last flip-flop is fed to the input of the first, making a circular or a ring circle. म्हणजे लास्टचा फर्स्टला काय दिलं जातं, लास्टचा आउटपुट ॲज अ फर्स्टचा इनपुट म्हणून दिला जातो. A ring counter are used to count the data in a continuous loop. They are also used to detect the various numbers, values or various patterns within a set of information by connecting and or logic gates.
टू द रिंग काउंटर सर्किट. जस्ट लुपिंग पर्पज साठी आहे. मल्टिपल टाइम्स तुम्हाला जर काउंटिंग करायचं असेल तर तिथे ते काय केलं तर युटिलाइज केलं जातं. वेरियस पॅटर्न्स असतील तर त्या पॅटर्न्स मध्ये पण तुम्हाला ते वापरता येतं. ठीक आहे, याला म्हणतात रिंग काउंटर्स असं म्हटलं जातं सिम्पलचं. होपफुली तुम्हाला हा जो काउंटर्स हा जो चॅप्टर आहे हा समजला असेल. जर कोणाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स जे काय असतील ते लिहा. ठीक आहे, आणि आपण त्याच्यावर मग सोल्युशन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हॅव अ नाईस डे. टेक केअर.